तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, 1 बिलियनची ऑर्डर ही पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे अर्णवचं राहतं घरसुद्धा त्यांना सोडावं लागणार असतं। कारण बँकेमधून कर्ज घेतलेलं असतं। बँकमधून कर्ज घेतल्यामुळे आता सगळेजण अर्णवला नोटीस पाठवत असतात। कारण ऑर्डर पूर्ण झाली असती तरच कर्ज फेडण्यात आलं असतं। पण आता ऑर्डर पूर्ण कशी होणार, बँकेचे इथे आता हप्ते कसे फेडणार हे त्यांना कळून चुकलेलं असतं। त्यामुळे इन्व्हेस्टर आणि त्याचबरोबर बँकेचे लोक त्याला आता नोटीस पाठवत असतात आणि लवकरात लवकर आमचा आता इथे पैसे द्या नाहीतर घर खाली करा असं सांगण्यात आलेलं असतं। कारण त्याने घर बँकेला गहाण टाकलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, वल्लरी नेहमीप्रमाणे घरामध्ये तमाशा करते। पण त्यानंतर इथे अर्णवने जे एक घर घेतलेलं असतं त्याच्यामध्ये आता आपण सगळेजण राहायला जाऊया, त्या फ्लॅटमध्ये आपण राहूया, तो फ्लॅट मी गहाण टाकलेला नाही आहे असं म्हणत सगळेजण आता घरातून बाहेर पडत असतात। बँकवाल्यांनी घर आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं असतं। घराला इथे बँकवाल्यांनी ताब्यात घेण्याच्या आधीच त्यांना 2 दिवसाची मुदत दिलेली असते आणि त्याच्यामध्ये त्यांना घर हे खाली करायचं असतं। तेव्हा इथे सर्वजण घर सोडून जात असतानाच इन्शुरन्स कंपनीमधून काही लोक आलेले असतात। लाईफ इन्शुरन्स हे आता रमाकांत काकांचं असतं आणि त्याचे पैसे त्यांना आता मिळणार असतात। तर प्रेक्षकांनो, रमाकांत काकांची पॉलिसी ही आता 1 बिलियनपेक्षा सुद्धा जास्त असते आणि त्यामुळे अचानकपणे त्यांचा खून झाल्यामुळे त्यांना ते पैसे आता त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार असतात। आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, रमाकांत काकांच्या पॉलिसीचे पैसे घेऊन इथे लाईफ इन्शुरन्सकडून काही लोक आलेले असतात आणि ते रमाकांत शिर्के यांचं घर हेच आहे का आणि त्यांच्या इन्शुरन्सचे पैसे हे त्यांच्या आता कुटुंबियांना मिळणार आहेत असं सांगण्यात आलेलं असतं। आणि त्यामुळे अर्णवचं घर, अर्णवच्या डोक्यावरील छप्पर हे मेल्यानंतरसुद्धा त्यांच्या वडिलांमुळे वाचलेलं असतं। कारण का, ती इन्शुरन्स पॉलिसी त्यांनी जी काढलेली असते त्याचा फायदा अर्णवला झालेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे सर्वजण अर्णववरती चिडलेले असतात। वल्लरी म्हणते की अर्णव, तुला हा बिझनेस 7 समुद्रापलीकडे घेऊन जायचं होतं, हा तुझा हट्ट होतं ना, काय झेंडे काढलेस तू, काय केलंस तू, शेवटीला हे राहतं घर, आमच्या डोक्यावरचं छप्पर हे तुझ्यामुळे जाणार आहे, तुझ्यामुळे आम्ही रस्त्यावरती आलो आहे। अरे बाबा, स्वतःच्या हट्टापायी दुसऱ्या माणसांचं नुकसान करतोय हे सुद्धा तुला कळलं नाही का? तरीसुद्धा मी सांगत होते की आपल्या आवाक्या बाहेरची ऑर्डर स्वीकारू नको म्हणून सांगत होते ना तुला, पण नाही, तुझ्या हट्टापुढे तुला कुणाचं काही ऐकायचंच नसतं, हो ना? आता काय करायचं, एवढी मोठी कन्सायमेंट पाण्यामध्ये उद्ध्वस्त झाली। आता आपल्याकडे एकच पर्याय आहे, आपल्याला आपल्याच घरातून बाहेर पडावं लागणार आहे। रस्त्यावरती आलो आहे आपण, याच्यावरती तुझं काय म्हणणं आहे अर्णव राजे शिर्के? असं इथे आता मामी अर्णवला हिणवत असते, त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देत असते, त्याला बरंच बोलत असते। तेव्हा इथे अंजली म्हणते, अर्णव, ए चिंटू बाळा, बोल ना काहीतरी, काहीतरी बोल, तू बॅकअपला काहीतरी विचार केला असशीलच ना, काहीतरी तुझ्या मनामध्ये दुसरा विचार असेल ना, सांग ना सगळ्यांना। तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय विचार करणार आहे तो, आता काय विचार करणार आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की आकाश, सांग ना सगळ्यांना, मी आपला सगळ्यांचा विचार केला होता ना, आपल्या कंपनीला मला मोठं करायचं होतं, आईवडिलांचं नाव मोठं करायचं होतं, त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? आपण डिसिजन घेतला होता ना आकाश, सांग ना सगळ्यांना। तेव्हा आकाश म्हणतो, आपण डिसिजन घेतला नव्हता, हा डिसिजन तुझा होता, मी फक्त तुझ्या डिसिजनचा रिस्पेक्ट केला होता आणि मी तुझ्या डिसिजनला इथे होकार दिला होता। घर मॉर्गेज ठेवायला सांगितलं नव्हतं मी तुला, घर गहाण ठेवायची काय गरज होती? ऑफिस, कंपनी आणि घर या तिन्ही गोष्टी आपण वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजे असं मी तुला तेव्हासुद्धा सांगितलं होतं। आणि अशा रीतीने अर्णवला आता सगळेजण ब्लेम करत असतात। वल्लरी म्हणत असते, बोला, काय हो अर्णवचे मामा अविनाश पाटील, मगाशी तर मोठ्या अभिमानाने सगळ्यांना ओळख करून देत होतात ना अर्णवचा मामा म्हणून, आणि आता का गप्प बसलात, आता का तुमची दातखिळी बसली, असं वल्लरी त्याला म्हणते। तेव्हा मामा म्हणतात, अगं वल्लरी, तू शांत हो ना, किती बोलशील, अर्णवने काहीतरी विचार नक्कीच केला असेल,
तेव्हा इथे त्याने काहीही विचार केलेला नाही आहे. आपण सगळेजण डुबलो आलो आपण आता रस्त्यावरती. तेव्हा आकाश म्हणतो, दादा आत्तापर्यंत मी तुला कधी काही बोललो नाही. प्रत्येक वेळेला तुझ्या होकाराला होकार दिला, पण ह्या वेळेला तू चुकलायस. खरंच तू चुकलायस. तुझा डिसिजन हा चुकलाय. तुझ्या डिसिजनमुळे आपण सगळेजण रस्त्यावरती येणार आहोत. आपली कंपनी मातीमोल होणार आहे. हे कळतंय तुला? तेव्हा इथे आता आकाशसुद्धा त्याला जेव्हा बोलतो ना, तेव्हा अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही सगळेजण प्लीज त्यांना समजून घ्या. आतापर्यंत अर्णव सरांनी इतके कष्ट केले, नाव कमावलं, पैसा कमावला, त्याचा सगळ्यांनी आपण उपभोग घेतला ना, त्या ऐश्वर्याचा सगळ्यांनी उपभोग घेतला ना. मग आता त्यांच्या पडत्या काळामध्ये, संकटकालीन काळामध्ये आपण त्यांना साथ द्यायला नको? आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला नको? तेव्हा ईश्वरी अर्णवचा हात हातात घेते आणि त्याला म्हणते, तुम्ही एकटे नाही आहात. मी आहे ना तुमच्याबरोबर, तुमच्या सुखात आणि तुमच्या दुःखातसुद्धा. मी तुम्हाला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कळलं तुम्हाला? आपण सगळं नीट करू, सगळं नीट करू आपण. तेव्हा अर्णव आता खचून गेलेला असतो. तो सगळ्यांना तिथेच ठेवून आपल्या रूममध्ये निघून जातो. घाबरलेला असतो. तो म्हणत असतो, चुकलं माझं. मी कसं काय चुकलो? माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी काय झाली? माझ्यामुळे माझ्या चुकीची शिक्षा माझ्या फॅमिलीला भोगावी लागणार आहे. माझ्यामुळे ते रस्त्यावरती येणार आहेत. मी इथे माझ्या कुटुंबाला वाचू शकत नाही. मी त्या सर्व वर्कर्सला कसं काय सांगणार आहे? त्यांना तर मी पगार वाढसुद्धा देणार होतो. मी माझं घर चालू शकत नाही आहे. त्यांचं घर मी कसं काय सांभाळणार आहे? असं अर्णव आता विचार करत असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्णव आता सगळ्या गोष्टींमुळे चारी बाजूने तो आता पूर्णपणे संकटात सापडलेला असतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याजवळ येते आणि म्हणते, सर काय झालं? तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का बसलात? हे बघा, तुम्ही अर्णव राजेशिर्के आहात. बोला ना प्लीज, काहीतरी बोला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू एक काम करतो, आजीकडे जा, ताईकडे जा, मामीला समजाव. हे बघ, त्यांना सांग की मी आहे, मी सगळं नीट करेन. तू त्यांना जाऊन सांभाळ. कुणालाही टेन्शन घ्यायला सांगू नकोस. मी आहे. त्यानंतर ईश्वरी म्हणते, सर तुम्ही आधी या टेन्शनमधून स्वतःला बाहेर काढा. हे बघा, आपण सगळं नीट करू. तुम्ही हे गेलेले ऐश्वर्य आहे ना, परत कमवाल. अहो, तुम्ही शून्यातूनच सुरुवात केली होती ना, मग आताही तुम्ही शून्यातून सुरुवात कराल. तुम्ही गमावलेलं सगळं परत मिळवाल. तुम्ही नका काळजी करू, सगळं काही नीट होईल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी अर्णवला धीर देत असते. त्याला या सगळ्यातून ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. पण अर्णव इतका टेन्शनमध्ये असतो की त्याचा आता तिच्या बोलण्याकडे सुद्धा लक्ष नसतं. तो फक्त एवढंच म्हणत असतो की आजीला सांभाळ, तिला टेन्शन घ्यायला सांगू नको. आणि त्यामुळे इथे आता वल्लरी प्रचंड चिडलेली आहे, हे सुद्धा त्याला माहिती असतं. कारण तिने आधीच सांगितलेलं असतं, घर गहाण टाकू नको. कारण जर घर आपल्या ताब्यातून गेलं ना, तर आपल्याकडे रस्त्यावरती येण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. आणि या गोष्टींचा विचार करून करून अर्णव आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेला असतो. फक्त ईश्वरी असते जी त्याला धीर देत असते. तुम्ही सगळं काही नीट कराल असा विश्वास ती त्याला दाखवत असते. पण शेवटीला या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं या गोष्टीचा विचार अर्णव जेव्हा करत असतो, तेव्हा त्याला मार्गच सापडत नसतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्णव ऑफिसमध्ये जातो. सगळे लोक म्हणत असतात की आता काय करायचं? आपल्या कंपनीवरती प्रचंड कर्ज झालेलं आहे आणि जर ते कर्ज वेळीच फेडू शकलो नाही तर आपल्याला कंपनी सोडावी लागेल. त्याचबरोबर तुम्हाला तुमचं राहतं घर सोडावं लागेल, असं अर्णवला सांगितलं जात असतं. आणि त्यानंतर अर्णवला बँकांमधून सुद्धा इथे आता नोटीस येत असतात. बँकांमधून नोटीस आल्यानंतर अर्णव टेन्शनमध्ये असतो. वल्लरी म्हणते, घ्या, आता हेच बाकी राहिलं होतं. आता बँकेकडे घर गहाण ठेवलेस, बँका तुला नोटीस पाठवायला लागल्या. आता हे घर सोडून आपल्याला गेल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाहीच आहे, नाही का? तेव्हा इथे आता मामा म्हणतात, वल्लरी तू गप्प बस, आईला टेन्शन देऊ नकोस. ती म्हणते, का टेन्शन देऊ नको? आपण जसं या घरामध्ये राहतो तशा आई पण याच घरामध्ये राहतात ना. आपल्याला घर सोडून जावं लागणार आहे, तसंच आईंना सुद्धा हे घर सोडून जावं लागणार आहे. मग त्याच्यामध्ये आईंना टेन्शन यायलाच हवं ना. फक्त काय आपल्या डोक्यावरचं छप्पर जाणार आहे? आईंच्या डोक्यावरचं छप्पर जाणार नाही का? तेव्हा इथे आजी आता टेन्शनमध्ये आलेली असते. त्यानंतर अर्णव म्हणतो, हे बघ मामी, तू प्लीज शांत हो. मी घर जरी गहाण टाकलं असलं ना, तरी आपला एक फ्लॅट आहे, तो मी गहाण टाकलेला नाही आहे. आपण सगळेजणं त्या फ्लॅटवरती जाऊन राहूया. तेव्हा उद्याच आपण सगळेजणं त्या फ्लॅटमध्ये चाललो आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, हो रे बाबा हो,
आता काय दुसरा कुठला पर्याय ठेवला आहेस का आमच्याकडे? आम्हाला आता तिथे येऊन सगळ्यांना एकत्र राहावंच लागेल नाही का? तेव्हा इथे वल्लरी म्हणते. ते सगळं ऐकून आता ईश्वरीला टेन्शन येतं. ती म्हणते, मामी प्लीज तुम्ही जरा शांत व्हा ना. आपण सगळेजण जर एकत्र असू ना, एकमेकांची जर आपण साथ दिली तर सगळ्या गोष्टी मार्गी लागतील. तुम्ही प्लीज फक्त चिडचिड करू नका. ते म्हणते, हो ग, तू चिडचिडच बोलशील ना मला, कारण चूक तुझ्या नवऱ्याची आहे ना. मग आता तुला बोलायला काही जागाच उरली नाही आहे, तरी पण त्याच्यातून तू मलाच बोल नाही का? तेव्हा ईश्वरी म्हणते, असं मला बोलायचं नाही आहे, पण अहो संकट आलं आहे म्हणून आपण एकमेकांना दोष द्यायचा का? जसं आपण सुखात एकमेकांच्या बरोबर असतो तसं आपण दुःखातसुद्धा एकमेकांच्या बरोबर असलं पाहिजे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी सगळ्या गोष्टी सांभाळून घेत असते. दुसऱ्या दिवशी बँकवाल्यांनी घराच्या बाहेर हजेरी लावलेली असते. ते म्हणतात की तुम्ही लोकांनी 2 दिवसात घर खाली करायचं आहे. तुम्हाला लागणाऱ्या तुमच्या वापरातल्या वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता. मोठ्या कुठल्याही गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. फक्त तुमचे कपडे आणि तुम्हाला लागणाऱ्या वस्तू, फक्त एवढंच. त्यानंतर इथे आता सगळेजण आपल्या बॅगा वगैरे भरून ते घर दुसऱ्या दिवशी सोडणार असतात. एक दिवस सगळ्यांना सांभाळण्यामध्ये गेलेला असतो. एक दिवस सगळ्यांना टोमणे मारल्यात वल्लरीचा गेलेला असतो. आणि त्या दिवशी 2 दिवसांनी सगळेजण बाहेर पडत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी रमाकांतच्या रूममध्ये जाते आणि रमाकांतचं जे गाठोडं असतं त्याची शेवटची आठवण तीसुद्धा ते आपल्याबरोबर घेते. त्यानंतर समोरून इन्शुरन्स कंपनीकडून काही माणसं आलेले असतात. ते म्हणतात, सॉरी तुम्ही कुठे निघालात का जायला? तेव्हा अर्णव म्हणतो, हो काय बोलायचं आहे? तेव्हा ते म्हणतात की आम्ही लाईफ इन्शुरन्सकडून त्या कंपनीमधून आलो आहोत. रमाकांत राजशिर्के यांनी आमच्याकडे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी काढली होती खूप वर्षांपूर्वी आणि त्यांनी तेव्हापासून एकसुद्धा हप्ता हा थकवला नव्हता. पण आता आम्हाला कळलं की त्यांना मारण्यात आलेलं आहे, त्यांचा खून करण्यात आला आहे. आणि ती आम्ही न्यूज बघितली आणि त्यांना त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे त्यांच्या कुटुंबियांना आम्ही द्यायला आलो आहोत. तेव्हा इथे आता इन्शुरन्स पॉलिसी ही जवळजवळ 1 बिलियनपेक्षा सुद्धा जास्त असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, एवढी मोठी पॉलिसी काढलेली असते. त्याचे आता पैसे अर्णवला तो चेक देण्यात आलेला असतो. आणि तो चेक प्रेक्षकांनो आता रमाकांत काकांमुळे त्याला मिळालेला असतो. आणि त्या चेकमुळे अर्णवचं आयुष्य बदलून गेलेलं असतं. शेवटीला इथे वडिलांचा फायदा ते मेल्यानंतरसुद्धा अर्णवला झालेलाच असतो. कारण प्रेक्षकांनो, तो चेक इथे आता बँकला दिल्यानंतर जर तो चेक हा आता पूर्णपणे कॅशमध्ये बदलला तर संपूर्ण बँकेचं कर्ज हे फेडलं जाऊ शकतं आणि त्यांचं घरदार हे सगळं त्यामुळे वाचू शकतं. तर अशा रीतीने त्यांच्या आता लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे अर्णवला मिळतात आणि त्यामुळे अर्णवचं आपल्या डोक्यावरील छप्पर हे वाचलेलं असतं. रमाकांत काकांमुळे इथे अर्णवचं घर आणि कंपनी दोन्हीही वाचलेले असतात. त्यामुळे अर्णवला प्रचंड त्या गोष्टीचा आधार हा मिळालेला असतो. ईश्वरी म्हणते, बघा सर, इथे बाबांमुळे तुम्हाला फायदा झाला आहे. आपलं राहतं घर बाबांमुळे वाचलेलं आहे. आणि अशा रीतीने रमाकांत काकांमुळे अर्णवला ते पैसे मिळालेले असतात आणि त्यामुळे त्यांना घर सोडून जावं लागत नाही. त्यांना आता त्याच घरामध्ये राहण्याची परमिशन ही बँकवाल्यांनी दिलेली असते. कारण इथे फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्यानंतर तो चेक आता त्याने बँकेमध्ये टाकलेला असतो आणि बँकवाल्यांनी सांगितलेलं असतं, तुम्ही तोपर्यंत या घरामध्ये राहू शकता. एकदा का पैसे अकाउंटला आले की तुम्हाला आम्ही सांगू किती पैसे आलेले आहेत. आणि जर सगळं कर्ज फेडणार असेल तर तुम्हाला घर सोडून जायची गरज नाही, हे आता सांगण्यात आलेलं असतं. तर अशा रीतीने इथे आता अर्णवला सगळ्यांनी ब्लेम केलेला असतो. पण शेवटीला अर्णवने आपल्या वडिलांच्याच मदतीने आपलं घरदार हे वाचवलेलं असतं, आपली कंपनीसुद्धा वाचवलेली असते. तर अशा रीतीने इथे आता वल्लरी, त्याचबरोबर आकाश, नम्रता या सगळ्यांना सडेतोड उत्तर अर्णवच्या वडिलांनी, रमाकांत काकांनी दिलेलं असतं. त्यांच्या इथे कृपेमुळेच त्यांचं राहतं घर, त्यांची संपत्ती ही वाचलेली असते. आत्तापर्यंत रमाकांत काकांनी जे काही कष्ट केले होते, जो बिझनेस सांभाळला होता, त्याचा फायदा हा अर्णवला त्यांच्या गेल्यानंतर खूपच छान पद्धतीने झालेला असतो. आणि अशा रीतीने संकटकाली मार्गामध्ये जेव्हा आपल्याबरोबर कुणीही नसतं तेव्हा आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद आपल्याबरोबर असतो, ते पुन्हा एकदा प्रूफ झालेलं असतं. सात्विका आणि रमाकांत काकांचा आशीर्वाद हा नेहमीच अर्णवबरोबर आहे आणि म्हणूनच अर्णव या संकटातून बाहेर पडलेला असतो.
त्यांच्या इन्शुरन्सच्या पैशांमुळे अर्णवचं घर आणि कंपनी दोन्हीसुद्धा वाचलेले असतात. याचा अर्णवला प्रचंड आनंद हा झालेला असतो.